मी उत्तरमधून निवडणूक लढविणार असल्याचे समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे। आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही। आतापर्यंत भाजपाचे 5 खासदार झाले। आमदार विजयकुमार देशमुख 20 वर्षापासून नेतृत्व करतायत। त्यांनी किती निधी बीडी घरकुलला दिला? आत्ताच त्यांना बीडी घरकुल कसे दिसले? बीडी घरकुलात आतापर्यंत आम्हीच महापालिकेच्या निधीतून विकास साधलाय। आम्ही विकास केला नसता तर 75% घरकुल रिकामे झाले असते। आम्ही केलेल्या विकासामुळेच या भागातील प्लॉट 10 ते 12 हजार रुपये फुटाने गेले आहेत। संबंधितांना विकास सहन होत नाही। येथील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे। 40,000 मतांचा धसका घेऊन बीडी घरकुलचे वातावरण खराब करण्याचे काम त्यांच्या लोकांकडून सुरू आहे। जे काही घडले ते बघा, व्हिडिओ शूटिंग बघा। घटनेवेळी संबंधित व्यक्तीची पत्नी नव्हती। बायकोच्या नावे खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे। संबंधितास वरिष्ठांनी समज द्यावी, अन्यथा आम्हाला एकत्र यावे लागेल, दाखवून द्यावे लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी। बीडी घरकुल भागामध्ये आजपर्यंत मी 30 वर्ष झालं नगरसेवक आहे। कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे। आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून बीडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करतायत, जे 30 वर्षात घडलेलं नाही आहे। आणि हे वातावरण करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे, किती 50-100 कोटीची कामं आणावेत, आमचा काही विरोध नाही। ते कामं करावेत लोकांना हे केल्यासारखं। आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले, म्हणजे सिद्धेश्वर असतील, शरद बनसोडे साहेब असतील, किंवा त्याच्या आधी बापू असतील, सुभाष बापू देशमुख असतील, प्रतापसिंग मोहिते पाटील असतील, लल्ला साहेब असतील, ह्या लोकांनी 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही। विजय देशमुख सुद्धा 20 वर्ष झालं आज तिथले आमदार आहेत, 5 वर्ष पालकमंत्री होते। त्यांनी फक्त मी इथं उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे, पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे। आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या विकासासाठी व्हावा, पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे। आताच 2 दिवसानंतर सुद्धा सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचं स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे, पण मला डावलून माझं नाव तिथं न टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे। आज सुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं, गेल्या वेळेस मी विठ्ठल कोटाला मारलो, काय कोण माझं उकडलं, आज आमची सत्ता आहे, आम्ही वाटल ते करू शकतो, अशा पद्धतीची जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कुणी सहन करणार नाही। विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही, पुढे सुद्धा याचा संबंध नाही, आणि शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे। लोक ठरवतील। आजपर्यंत बीडी घरकुलचं काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे। बीडी घरकुलला तर माहितच आहे, पूर्ण सोलापूरला माहिती आहे। आज आमदारांनी निधी दिला नाही, खासदारांनी निधी दिला नाही, आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलं नसतो तर आज 75% घरकुल रिकामं झालं असतं। ही वस्तुस्थिती आहे। पण आम्ही केलेल्या विकासामुळं आज त्या ठिकाणी काही प्लॉट 10,000 12,000 हजार रुपये फुटाने गेलेले आहेत। आज 3 ते 4 हजारच्या पुढे आज बीडी घरकुलमध्ये रेट चालू आहे। हा सगळा फक्त झालेला विकास आहे, त्यांना सहन होत नाही। आणि महेश खोटे उत्तरला उभारतोय, बीडी घरकुलमध्ये 40,000 मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे। बीडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे। त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा, शहानिशा करा। तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत, तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या। काही शूटिंग झालेले आहेत, ते शूटिंग सुद्धा आम्ही दिलेले आहेत। तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंग मध्ये आलेलं आहे। कोणाचा कार्यकर्ता? बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय। आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करतोय। आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्या ऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी।